नमस्कार. आज आपण गुरुवार स्पेशल साठी कटाची आमटी करत आहोत. सर्वप्रथम कढई अशी तापवून घ्यायची. त्यात 2 चमचे तेल होतो. त्यात मोहरी, जिरी, कढीपत्ता, मोहरी, हळद क्रश केली, कोथिंबीर क्रश केली आणि सगळ्यात मस्त भाजीला टेस्ट येण्यासाठी कांदा बारीक करून घेतला आहे. तोही आपण टाकूया आता. छान असं अंदाजे परतवून घ्यायचं. यामध्ये नंतर खोबऱ्याचं वाटण करून घेतलं आहे, तेही टाकायचं. त्यामुळे भाजी टेस्टी बनते. हे हा घरचा मसाला आहे, काळं तिखट बोलतात. कट खूप सुंदर येतो. लाल पावडर आहे, मिरची पावडर, आणि हा मसाला आहे. हे असं छानपैकी परतवून घ्यायचं. हे बॅटर व्यवस्थित भाजून झालं नंतर आपण हे हरभऱ्याच्या डाळीपासून हे आपण डाळ पूर्ण गाळून घेतली आहे आणि त्यातून जे पाणी शिल्लक राहिलं आहे त्याची आपण कटाची आमटी करूया. आज गुरुवार असल्यामुळे आपण स्पेशल कटाची आमटी करत आहोत. असं ओतून घ्यायचं. खूप एकदम नाही ओतायचं. एकदम ओतलं की कट व्यवस्थित येत नाही. मला सगळं पितळेच्या भांड्यात स्वयंपाक करायला आवडतो. जर्मन मुक्तच घर केलेलं आहे. कटाची भाजी झालेली आहे. तर मला आता कटाची भाजी उकळेपर्यंत थोडासा वेळ भेटतोय. तोपर्यंत मी दारामध्ये मस्त अशी गुरुवार स्पेशल रांगोळी काढत आहे. विशेष म्हणजे मला रांगोळी काढायला खूपच आवडते. माझी रोजच दारासमोर रांगोळी असते. माणसाला आवड असली ना की सगळं आपण आता त्याला मस्त कोथिंबीरीने सजवून घेऊया. त्यामुळे दिसायला सुंदर दिसते आणि टेस्टही खूप छान येते. व्यवस्थित टाकायला राडा करून पुरणपोळी करताना आपण पोळपाटाला असा कापड बांधून घ्यायचं, कारण पोळी फुटत नाहीये. हे पूर्वीपासूनच बायका करतात. पुरणपोळी बांधताना कापड बांधून घेतात. त्यामुळं पोळीला पीठ हे जास्त राहत नाही. त्यामुळं मी पुरणपोळीला असं कापड बांधून घेते.
माझं पुरण झालेलं आहे तयार. सकाळ सकाळ काय असते मुलांचं स्कूल, आणि त्यात विशेष म्हणजे आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार. मी प्रत्येक गुरुवारीच पुरणपोळीचा स्वयंपाक करते, कारण देवाला नैवेद्य पण होतो. हे असं पुरण भरून घ्यायचं. व्यवस्थित पुरण भरलं की पोळी फुटत नाहीये. असा उंडा बनवून घ्यायचा. आमच्या घरात सगळ्यांनाच पुरणपोळी आवडते, त्यामुळे मी आवर्जूनच सण असो किंवा असे कुठले उपवास असो त्यावेळेस मी पुरणपोळीचा स्वयंपाक करते. असं कापड बांधलं की पोळीला पीठ अजिबात लागत नाही, त्यामुळे पुरणपोळी करपत नाहीये. अशी छान गोड पोळी लाटून घ्यायची. आणि जाडसर नाही ठेवायची पोळी कधीच, अशी पातळ लाटून घ्यायची. माझ्या मोठ्या मुलाला तर पुरणपोळी खूपच आवडते. मी आता पुरणपोळी साजूक तुपात भाजत आहे, कारण तुपातली पुरणपोळी खूप सुंदर लागते, खायला खूप टेस्टी लागते. आणि थंडीच्या महिन्यात अशी गरम गरम पुरणपोळी खाल्ली ना ती वेगळीच मजा असते. माझा सकाळ सकाळ 7ला मुलगा जातो, त्यामुळे मला लवकर पुरणपोळी करावी लागली आज, कारण सगळ्यात आवडते तिची डिशे पुरणपोळी. हे पहा, आपली पुरणपोळी बनवून झाली आहे. गुरुवारसाठी राईस बनवून झालेला आहे, कटाची आमटी पण बनवून झाली आहे. आता सगळं रेडी झालं आहे. पुरणपोळी खूपच टेस्टी होती. मला कसं हाताची सवय झाली ना खूप दिवस. तुपातली पुरणपोळी अशी लालसर होती, खायला पण खूप टेस्टी लागती. तोपर्यंत आपण दुसरी पुरणपोळी बनवून घेऊया. छान फुगली जाते पुरणपोळी. सगळं बॅटर परफेक्ट झालं ना की पुरणपोळी अशी खूप सुंदर बनते. मी आज महालक्ष्मीची स्थापना केली आहे. माझा पण आज उपवास असतोय. मी अशा पद्धतीने गुरुवारची पूजा मांडलेली आहे. हा विडा मांडला आहे. साक्षात लक्ष्मीनारायणाचं रूप असते. पूर्ण आज व्यवस्थित